महाराष्ट्र की राजनीति में इन दिनों राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दोनों गुटों शरद पवार और अजीत पवार के संभावित विलय की चर्चाएं जोरों पर है। हालांकि इन अटकलों पर अब पूर्ण विराम लग गया है। एनसीपी के प्रमुख शरद पवार ने स्पष्ट कर दिया है कि आगामी स्थानीय निकाय चुनावों, जिनमें मुंबई महानगर पालिका भी शामिल है, में उनकी पार्टी अजीत पवार के साथ किसी भी तरह का गठबंधन नहीं करेगी। इसी के साथ ही महाराष्ट्र में एक बार फिर चाचा भतीजे की जोड़ी साथ दिखने पर पूर्ण विराम लग गया है। महाराष्ट्र में भतीजे अजित पवार के साथ आने की अटकलों के बीच अब शरद पवार का बड़ा बयान सामने आया है। शरद पवार ने बिना अजित पवार का नाम लिए कहा, बीजेपी से हाथ मिलाकर अवसरवादी राजनीति करने वालों को प्रोत्साहित नहीं किया जा सकता। शरद पवार ने कहा कि अभी किसी ने कहा है कि सबको साथ लेकर चलना चाहिए, इसमें कोई आपत्ति नहीं, लेकिन सब कौन है? जो लोग गांधी, नेहरू, फुले और आम्बेडकर की विचारधारा में विश्वास रखते हैं, उन्हें मैं साथ ले सकता हूं। हालांकि अगर कोई सत्ता के लिए बीजेपी के साथ जा रहा है तो यह कांग्रेस की विचारधारा नहीं। कोई किसी के साथ भी जुड़ सकता है, लेकिन बीजेपी के साथ जाना एनसीपी की विचारधारा के अनुरूप हो सकता है। एनसीपी एसीपी चीफ ने कहा है कि ऐसी अवसरवादी राजनीति को बढ़ावा नहीं दिया जा सकता, हमें आगे की राह उसी अनुसार तय करनी होगी। शरद पवार ने कार्यकर्ताओं से कहा कि जो नेता पार्टी छोड़ चुके हैं उनकी चिंता न करें और आने वाले स्थानीय निकाय चुनाव की तैयारी करें। राज्याचं लक्ष लागले कशावर? नागपूर असेल, अमरावती असेल, औरंगाबाद असेल, मुंबई असेल, त्यांना काय द्यायचं? हा स्थानिक प्रश्न आणि स्थानिक प्रश्न इथले सभासद त्यांच्या हिताचं योग्य आहे ते करण्याची स्थितीच आहे। आजूबाजू दुसऱ्या संस्था आहेत, तालुक्यात त्यांचा इंटरेस्ट नाही। एकंदरीत आपण बघितलं की लोकसभेनंतर आपण आता आपल्या पक्षाचे देखील 20 उमेदवार या निवडणुकीत उभे ठाकलेले। असं आहे की पक्ष चालवताना कार्यकर्त्यांची इच्छा आहे। आम्हाला इथे एकंदरीत वारसाईनं माहिती आहे। याच्यात आमची फार टोकाची भूमिका घ्यायची अजिबात इच्छा नव्हती, नाही यावेळी। पण एक विशिष्ट स्थिती झाली, थोडं लोकांना बरोबर घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर कदाचित ही वेळ आली नसती। पण ठीक आहे, झालं। पण हे दीर्घकालीन आम्ही समजत नाही। हा तात्पुरता या कारखान्याच्या 19,000 सभासदांच्या पुरता हा प्रश्न आहे आणि त्याचा निकाल 4 दिवसांनी लागून जाईल। पवार साहेब आपले मित्र शेंगाव तावडे यांनी काल जाहीर सभेमध्ये एक आरोप केलेला आहे की जी बारामती फुटलेली काढायची होती त्यावेळेस आपण मुख्यमंत्री असताना मी त्यांना म्हणलो होतो की फक्त माळेगावचेच कार्यक्षेत्रातील आपण सभासद घेऊन त्यांची इन्व्हेस्टमेंट करू, परंतु पवार साहेबांनी सोमेश्वर असेल, माळेगाव असेल ही लोक घेतली आणि 90% माळेगावची इन्व्हेस्टमेंट होती। काय नक्की या झालीच नाही ना, होऊ शकली नाही। आणि गंमत अशी आहे की उदाहरणार्थ साखर कारखाना या कार्यक्षेत्रात ऊस आहे, त्यांना तिथे घेतायचं। सूतगिरणी एकेकाळी बारामती हा कापसाचा भाग होता, आता कापूस इथं राहिला नाही आणि त्यावेळेस सूतगिरणी काढायची चर्चा त्यावेळी झाली, त्या सर्व तालुक्याला बरोबर घ्यावं असं लोकांची इच्छा होती। पण आम्ही त्याचा अभ्यास केला आणि कापूस असल्याशिवाय सूतगिरणी यशस्वी होणार नाही या निष्कर्षाला आलो आणि आम्ही हा प्रोजेक्ट सोडून दिला। आमच्याशी संवाद साधण्याचा पवार साहेबांचा पहिल्यांदा प्रयत्न केला, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना वाईट वाटलं असतं आम्ही संघटनेची केलं। ठीक आहे, तुम्हाला हे कळेल त्यांच्याशी बोलणं झालं होतं काही लोकांचं, पण त्यांना अडचण होती आणि त्यावेळेला आम्ही काही ताणलं नाही। या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप खूप बोलले जातात। माहीत नाही, मी काय इतकं काही बघत नाही या निवडणुकीकडे।
मी आता पुण्यात चालू आहे. परत इथं माझे दुसरे कार्यक्रम आहेत. या AIच्या संबंधित एक आंतरराष्ट्रीय पातळीचं वर्कशॉप उद्या इथे आहे. अमेरिकेवरून लोक येणार आहेत. माझं लक्ष त्याच्यात आहे. त्या बाकीच्या निवडणुकीत तिथं नाही. VIच्या बाबतीत आपण बघतोय की VIला अधिक महत्व दिलं जात आहे आणि त्याचं उत्पादन देखील आपण बघितलं की बारामतीत घेतलं जातं. याचा कितपत पुढं भविष्यामध्ये उपयोग होऊ शकतो माहिती आहे. मला त्याच्यातनं शेतकऱ्यांचे हित साधले जाईल असं वाटतं. आणि आजचं वृत्तांत तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काल 500 कोटीचा निर्णय घेतला आणि ऊस आणि बाकीची पिकं तिथे AI वापरायचं धोरण त्यांनी फायनल केलं. याचा अर्थ उत्सुकता असेल म्हणूनच सरकारने हा निर्णय काल घेतलेला आहे. देवेंद्र फडणवीसांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी या संबंधीचा निर्णय घेण्याचं धाडस दाखवलं आणि देशात पहिल्यांदा हा निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतलेला आहे म्हणून त्यांचा अभिनंदन.